नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, हिवाळी अधिवेशनामध्ये पीक विम्याचा मुद्दा चांगलाच तापला होता आणि त्यालाच परिउत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पीक विमा कंपन्यांना धारेवर धरत खरीप 2025चा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी हिवाळी अधिवेशनात दिलेले आहेत. जर पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पीक विमा दिला नाही, पुढल्या 24 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जर पीक विमा आला नाही तर त्या कंपन्यांना आम्ही ब्लॅक लिस्टमध्ये टाकू, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेला आहे. त्यामुळे खरीप 2025चा शेतकऱ्यांचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढल्या 24 तासामध्ये वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. शेतकरी बांधवांनो, खरीप 2025 मध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचा पीक विमा या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पैशाने भरलेला होता. मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापही एकही रुपया जमा झालेला नव्हता. काही शेतकऱ्यांना पीक विमा आलेला होता तर काही शेतकऱ्यांना फक्त 1000 रुपये, कोणत्या शेतकऱ्यांना 2000 रुपये. पण मित्रांनो, जी हेक्टरी या ठिकाणी जर आपण बघितलं तर 17500 रुपये येणं अपेक्षित असताना शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी कधी 2000 रुपये तर कधी 4000 रुपये पीक विमा आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय प्रचंड राग व्यक्त करण्यात येत होता आणि त्याच संदर्भात आज विरोधकांनी या ठिकाणी हिवाळी अधिवेशनात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं आणि याच संदर्भात अखेर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे देखील यांनी हे मान्य केले की शेतकऱ्यांना जी काही रक्कम जाणं अपेक्षित होतं ती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली नाहीये. शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. शेतकऱ्यांनी इमानदारीने पीक विमा भरलेला असताना शेतकऱ्यांना मात्र जी काही टटपुंजी रक्कम देण्यात आलेली आहे ती योग्य नाही, अशी माहिती देखील दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय संतापले आणि थेट पीक विमा कंपन्यांना धारेवर धरत पुढल्या 24 तासामध्ये खरीप 2025चा सोयाबीनचा असेल, कापसाचा असेल, तुरीचा असेल किंवा इतर कोणत्याही खरीप पिकांचा पीक विमा पुढल्या 24 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करा, अन्यथा कंपन्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकू, असा इशारा दिलेला आहे. मित्रांनो, राज्यात सध्या 9 पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचं या ठिकाणी ते कार्य करत असतात. मात्र या कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी काय पीक विम्याची रक्कम आहे ते देणं अपेक्षित असताना पीक विमा कंपन्यांना मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचं पाहायला मिळतंय. मात्र पुढल्या 24 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा सोयाबीन असेल, कापूस असेल किंवा इतर पिकांचा पीक विमा 24 तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल, अशी माहिती या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.